जेवढी म्हणावी तेवढी बारामती खरंच सोपी नाही. कारण बारामतीमध्ये बसलेले करामती काका नेमकं काय काय आणि कुठल्या कुठल्या लेवलचे खेळ खेळतील, डाव टाकतील, हे काही सांगता येत नाही. संजय राऊत पाठीमागे बोलले होते की काका समजायला 100 जन्म घ्यावे लागतात. पण एका जन्मामध्ये काही वर्षामध्ये खूप अशा लोकांना काका समजलेत. पण आता जो काही नवीन एक घोळ त्याने घालून ठेवलाय, तो घोळ म्हणजे माननीय स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या पत्नी म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची जी काय आता पोटनिवडणूक आहे बारामतीमधील म्हणजे दादाच्या जागेवरील, त्या पोटनिवडणुकीसाठी सुप्रिया सुळे म्हणतात की आम्ही या ठिकाणी आमच्या वहिनीच्या विरोधामध्ये माणूस उभा करू शकत नाही. बाकीचे इतर पक्ष आहेत तेही नाही म्हणतात, उदाहरणार्थ शिवसेना उद्धव ठाकरे यांचे. पण इथं काहीतरी वेगळंच मूर्त आहे, म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि दात खायचे वेगळे, अशी सध्या अवस्था ही या सगळ्या प्रकरणामध्ये येऊन बसली आहे. ह्याचे कारण, मुद्दे, डॉट्स हे असे आहेत, यातून संशय बळावतो की हे काहीतरी दिसतंय तसं सोपं नाही, याच्या मागे काहीतरी नवीन मास्टर माइंड आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्याला आज याच व्हिडिओमध्ये याविषयीच पूर्णपणे सविस्तर प्रूफ सहित माहिती घ्यायची आहे. थोडी सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायची कामं करत चला. बघा, झालं असं, सध्या बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागणार आहे दादांचे आणि कर्डेले साहेबांचे नगरमधून. दोघांच्या जागेविषयी दोघांचे इथं मृत्यू झालेला आहे. आणि त्यामध्ये सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की आम्ही वहिनीच्या विरोधामध्ये उमेदवार देणार नाही. पण जे विजय वडेट्टीवार जे नेते आहेत काँग्रेसचे, त्यांनी जे वक्तव्य केलंय ते वक्तव्य अतिशय महत्वाचं आहे. ती वक्तव्य अतिशय महत्वाचं का बरं आहे? पहिलं कारण तुम्हाला सांगतो मी की ते वक्तव्य काकाची राज्यसभा याच्यामध्ये जो काही तफावत आणि एक घनिष्ठ एक संबंध आहे, तोच काकाला एक्सपोज करणार आहे, हे काँग्रेसला एक्सपोज करणार आहे. बघा, वडेट्टीवारचं म्हणणं असं आहे की विलिनीकरण हा विषय होता तेव्हा काँग्रेसची चर्चा केली नव्हती. सुप्रिया सुळे म्हणाल्या सुनेत्रा वहिनी विरोधात कसा उमेदवार देणार, म्हणजे ज्या वेळेस विलिनीकरणाचा विषय यांच्यामध्ये होता त्यावेळेस यांनी आम्हाला कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ स्पष्ट असा होतो, एक तर काँग्रेसला धोका देऊन काका या ठिकाणी विलिनीकरणाचा डाव आखत होते, आणि दुसरी शक्यता आहे ते म्हणजे विलिनीकरणाचा हा जो आव आणला जातोय तो फक्त एक नेरेटिव्ह दादांच्या पाठीमाग दादा गेल्यानंतर हे फक्त उठवलेली वावडी आहे, ते म्हणजे सुनेत्रा वहिनींना इमोशनल करून त्या ठिकाणी ही राष्ट्रवादी एक करायची, हा यांचा घाट होता. हे दोन कारण असू शकतात. मला तरी वाटतं की कारण नंबर 1 असणार आहे, 2 शक्यच नाही. बघा, का जर या ठिकाणी पूर्वी काय असलं असतं ते काँग्रेसला माहिती असलं असतंच, हे काँग्रेसला माहिती नव्हतं. मग जर काँग्रेसला माहिती नंतर पडलं असेल की काका या ठिकाणी विलिनीकरणाची गोष्ट करत आहे, जर दोघांचं विलिनीकरण झालं तर काका 100% काँग्रेस संगत असले असते. म्हणजे शक्यता दुसरी ही महत्वाची आहे, ती जी वावड्या उठल्या ती वावड्यानंतरच्या. आणि बघा पुढे बघा, त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही, म्हणजे त्यांची भूमिका आहे ती आम्हाला मान्य नाही. ते जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेसला तिथे उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल. त्या ठिकाणी जर राष्ट्रवादी उमेदवार देत नसेल तर त्या ठिकाणी उमेदवार हा काँग्रेसला द्यावा लागेल किंवा तसा विचार करावा लागेल. हे असं त्यांचं सरळ साधं वक्तव्य आहे, त्याचा कुठलाही असं वेगळा अर्थ नाही, सिंपल वक्तव्य आहे. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी मी दाखवणार आहे, म्हणजे माझ्या बोलण्यातनच. विषय असा आहे, जर या ठिकाणी काकांनी यांना पूर्वकल्पना दिली नसेल किंवा काकांचं यांना काहीच माहिती नसेल
आणि जर ही भूमिका तर यांना मान्य नसल्या असती तर पहिला विषय 10 आमदार असताना, काँग्रेसचे 16 आमदार असताना काकाला राज्यसभेवरती का पाठवलं, हा विषय पहिला. आणि दुसरा विषय ते म्हणजे जर 10 जागा असताना आमदारकीच्या काकांना 15 जागा असून त्या ठिकाणी काँग्रेसनं मोठं मन केलं त्या ठिकाणी पाठवायला राज्यसभेवरती. समजतो मला? मग मला सांगा आता या ठिकाणी या दोघांचं एवढं जिथं हितगुज किंवा जे संबंध आहेत ते घनिष्ठ आहेत, मग या ठिकाणी काका किंवा काकाची मुलगी ही काँग्रेसवरती प्रेशर आणून ते उमेदवार देऊ देणार नाहीत का? पॉसिबल आहे. काकाला जर वाटलं या ठिकाणी निवडणूक ही बिनविरोध व्हावी तर हे पॉसिबल आहे, कारण 10 आमदार असून हा राज्यसभेवरती खासदार होतात. तर हे काही पॉसिबल नाही असं नाही, हे पॉसिबल आहे. पण हे मित्रांनो खेळ असा नाही. हा खेळ कसा आहे, हा मुळात खेळ हा थोडासा वेगळा आहे. इकडनं हे दाखवतात काका आणि सुप्रियाताई की आम्ही या ठिकाणी निवडणूक यांच्यावर लढणार नाही, पण ते मागून चुप्पी जी काही असते एक चोरून त्यांना सांगतात काँग्रेसला आम्ही देत नाही म्हणतो, तुम्ही हे सांगून तुम्ही उमेदवार द्या. म्हणजे एकूणच काका पूर्वी जे बोलले होते की एक बाहेरच्या पवार बोलले होते, त्या बाहेरच्या पवारांना हे असं सोडतील का, त्यांना असेच ते मुख्यमंत्री होऊ देतील का, तर हा एक मोठा प्रश्न येतो. आणि या लोकांनी ज्याप्रमाणे दादांना पूर्वी त्रास दिलेला आहे आणि तेवढ्या सहज या ठिकाणी हार मानतील का? पॉसिबल नाही. पण या ठिकाणी लोकांना घाबरून, जनतेला घाबरून आणि बारामतीकरांना थोडंसं घाबरून, या सर्वांना हे घाबरून आणि सहानुभूती म्हणून या ठिकाणी काकांचं वक्तव्य, त्याच्या मुलीचं वक्तव्य अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणजे आम्ही सुनेत्रा वहिनीच्या विरोधामध्ये उधार देऊ शकत नाही, हे वक्तव्य आहे. कारण निवडणूक आयोगानं सुद्धा काकाची उमेदवारी घेण्यासाठी काकाच्या जवळ जाऊन फॉर्म भरून घेतलाय. हे आपल्या इतिहासामध्ये प्रथम झालंय. पण यावरती कुठले लिबरल, कुठले चाटुकार याविषयी काही नाही बोलले. तर या ठिकाणी जर भाजपवाले असले तर हे रस्त्यावरती आले असते किंवा हे चुकीचं झालं, हे म्हणजे निवडणूक आयोग हा गुलाम आहे हे ते बोलले असते. पण ते या ठिकाणी बोलले नाहीत, कारण ते आपली चाकरी ही इमान इतबारे करतात, ही गोष्ट तेवढीच महत्वाची मानावी लागेल. आणि आता सुप्रिया सुळेंच्या पुढला प्रवास हा सहज नाही. काका काहीतरी आडकाट्या करणारच, आडवं येणारच. पण आता विषय आहे की ह्या सगळ्या अवस्थेमधून त्यांचे मित्रपक्ष आहेत शिंदे साहेब किंवा देवाभाऊ, हे कसा मार्ग काढतील. आणि जर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल त्यांना ते निवडणूक लढवावी लागेल विधानसभेची, त्याची तयारी अशी तिघांची आहे. पण नेमकं ही जो गेम चाललाय हा गेम सगळा करता करविता काका आहेत एवढं मात्र नक्की आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.